नमस्कार। उपस्थित हमारे प्यारे रसिक श्रोता तथा एशिया पैसिफिक रिकॉर्ड संस्था की तरफ से आए हुए सभी मान्यवरों का आप सबका चहेता सिंगिंग ग्रुप यानी फिर से KWC गीत संगीत आनंद यात्रा ग्रुप की तरफ से मैं साक्षी आपका तहे दिल से स्वागत करती हूँ। दोस्तों, आज ये भव्य नाट्य मंदिर साक्षी बनेगा एक रचने वाला इतिहास का, जहाँ पे सुर और सिर्फ सुरीले सुरों की बरसात होगी और वो भी नॉन स्टॉप। आज ये सारा समा देखेगा कि कलाकार की कोई उम्र नहीं होती। हमारे आदरणीय शिंदे सर, शाह सर, पाटिल सर, इनका जज्बा, इनका जुनून, इनका पैशन, इसी के कारण और हमारे सभी पैशनेट गायकों के कारण आज इस मंच पर पहली बार, सांगली में भी पहली बार ये विश्व रिकॉर्ड होने वाला है। तो सभी हमारे गायकों को, हमारे गीतों को संगीत देने वाले या हमारे सारे म्यूजिशियन टीम को और आप सब रसिक श्रोताओं का वापस एक बार शुक्रगुजार करते हुए हम शुरू करेंगे लता मंगेशकर जी के सॉन्ग्स। फिर से KWC गीत संगीत आनंद यात्रा प्रस्तुत लॉन्गेस्ट ग्रुप रिले सिंगिंग मैराथन 100 सॉन्ग्स ऑफ लता मंगेशकर। गुजर दिए होंगे आपने कई दिन, कई रात, कई महीने, कई साल, जो काट ना सकोगे वो एक याद भरी रात हूँ मैं। की होगी गुफ्तगू तुमने कई दफा कई लोगों से, दिल पर लगेगी वो एक बात हूँ मैं। भीड़ में जब तन्हा खुद को पाओगे, अपनेपन का एहसास जो कर दे वो एक साथ हूँ मैं। बिताए होंगे तुमने कई हसीन पल सबके साथ में, जो भुला ना पाओगे वो एक याद हूँ मैं, एक आवाज़ हूँ मैं। जी हाँ, लता मंगेशकर हूँ मैं। अनबीटेबल ब्यूटीफुल वॉइस, मेरी आवाज़ ही पहचान है, लता मंगेशकर। रसिको, स्थळ पाकिस्तान किस्सा फार छान आहे। लता दीदींचं आज हे आम्ही जे सादरीकरण करतो हा एक प्रयत्न आहे, कारण त्या हाईटला पोहोचणं हे खरोखरच फार मोठा मार्ग आणि खडतर मार्ग आहे। अगदी छोटे छोटे किस्से घेऊन आपण एक 10 मिनिटाचंच हे निवेदन संपवणार आहोत। स्थळ पाकिस्तान तुम्हाला नक्की आवडेल। आपली क्रिकेट टीम तिथं खेळायला गेलेली होती आणि मॅच पाहण्यासाठी तेथे आल्या होत्या प्रसिद्ध गायिका मल्लिकाए तरन्नुम नूरजहां। तेथे सुनील गावस्कर यांची ओळख करून दिली जाते, त्यांची खूप स्तुती केली जाते। मल्लिकाए तरन्नुम मात्र अगदी थंडपणानं म्हणतात, कोण गावस्कर? मी फक्त झहीर अब्बासला ओळखते। दुनिया गोल आहे। पुन्हा एकदा स्थळ भारत, फक्त चक्र उलटं फिरलेलं आहे। एक मोठ्या कॉन्सर्टसाठी नूरजहां भारतात येतात। पुन्हा तोच किस्सा ग्रेट क्रिकेटियर गावस्कर यांच्याशी नूरजहां यांची ओळख करून दिली जातात। तेव्हा शांतपणानं सुनील गावस्कर म्हणतात, कोण नूरजहां? आम्ही तर फक्त एकच नाव ओळखतो आणि ते म्हणजे लता मंगेशकर। अशी सर्व भारतीयांची अभिमानाची ओळख, आपले सुखदुःख असो व कोणतीही भावनिक स्थिती, त्या हर एक भावनेच्या, त्या हर एक चढउतारामध्ये साथ असणारा, आईच्या अंगाई गीतापासून भक्तिगीत गाणारा, प्रेमगीत ते विरहगीत, देशभक्तिगीत की कैक मराठी गीत, तसेच ज्ञानेश्वर माऊली, भगवद्गीता, मीराबाई, तुक्यांचे अभंग, शिवकल्याण राजा या अल्बममधून हर एक मराठी मनामध्ये भक्तिरस, शौर्यरस अचूक रुजवणारा आवाज म्हणजे लता मंगेशकर, एक सुरीला आयाम। रसिको, संगीत म्हणजे काय असतो? आता संगीताची फोड कशी होते बघा, आणि ती सगळी आपल्या लता दीदींना लागू होते। फक्त हे सुरू करण्यापूर्वी मी माफी मागू इच्छिते, कारण आईला आपण अहो आई वगैरे असं म्हणत नाही, तिथं हक्काचं स्थान असतं। त्यामुळं लता दीदींना काही वेळा एकेरी पण उल्लेख होऊ शकतो, तो त्या मायेच्या हक्कानं होणार आहे। तर रसिको, आपण बोलत होतो संगीत म्हणजे काय? संगीतमधनं त काढला तर राहतो संगी। संगी म्हणजे काय? तर मित्र, मैत्रीण। ती चिरकाल अजरामर असणारी लता म्हणजे जणू आपली सखीच नाही का? संगीतामधून ग काढला तर शिल्लक राहतं फक्त गीत, आणि अजरामर गीत म्हणजे लता। संत, आजन्म ब्रह्मचर्य पालन करणारी सूर तपस्वी लता ही एक संतच आहे।
लता म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजेच लता. लता म्हणजे लय, ताल म्हणजे लता. असं किती वर्णन करायचं बरं. NTR नॅशनल अवॉर्ड, महाराष्ट्र भूषण, फिल्मफेअर अवॉर्ड, फिल्मफेअर स्पेशल अवॉर्ड, नॅशनल फिल्म अवॉर्ड, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, भारतरत्न इतकंच नव्हे तर फ्रान्स देशामधील सर्वोच्च मानाचा लीजन ऑफ ऑनर असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अवॉर्ड मिळवणारी ती शुभ्र वस्त्रधारी सरस्वती समलता मंगेशकर वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आपले पिता मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर खंबीरपणानं कुटुंब रक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी उभी राहिलेली आणि शेवटपर्यंत आपल्या भावंडांमध्ये एकोपा जोपासणारी मायेची मोठी सावली म्हणजे लता मंगेशकर. आणि जे की मंगेशकर कुटुंब आपल्या सांगलीमध्ये वास्तव्यास होतं, त्यामुळं खचितच आपल्याला याचा अभिमान आहे. लता दीदी म्हणजे परमेश्वराने सुराने ओतप्रोत भरलेलं वरदानच आहे. म्हणून तर लता दीदींचा ज्यावेळेला 80वा वाढदिवस होता तेव्हा गीतकार प्रेमधवण म्हणतात आणि सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडीलकर यांनी हेच काव्य वाचलेलं आहे, तेच मी आता तुमच्यापुढे सादर करते. रात मेरे सपने में आई कृष्ण मुरारी, रात मेरे सपने में आई कृष्ण मुरारी, पाँव पकड़कर मैंने पूछा ए गिरधारी, तुमने कहा था हर युग में आओगे तुम कष्ट मिटाने, इस युग में ना आए तुम क्या भूले वचन पुराने. बोले वचन ना भूला, भगवान ने कहा, बोले वचन ना भूला पीड़ पर आई, मैंने तो अपने बदले अपनी बंसी है भिजवाई. वो बंसी जो 7 सुरों की मीठी धुन सुनाए, वो बंसी जो 7 सुरों की मीठी धुन सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दर्द मिटाए. मैंने पूछा ए भगवान, मैंने पूछा ए भगवान उस बंसी का कोई पता है, मैंने पूछा ए भगवान उस बंसी का कोई पता है. भगवान हंसकर बोले अरे वो तो भारत रत्न लता है, भारत रत्न लता है. फिर से एक बार इस अजरामर गान सम्राज्ञी को वंदन करते हुए. मायबाप हा शब्द जो आहे हा तुम्हाला रसिक मायबापच म्हटलं पाहिजे, त्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्यांचे 100 खूप गाणे आहेत, असं 100 गाणे 12 फिमेल सिंगर्स आहेत आणि 5 मेल सिंगर. KWC गीत संगीत आनंद यात्रा महाराष्ट्र ऑर्गेनाइज्ड एंड म्यूजिक प्रोग्राम मेरे आवाज़ ही मेरी पहचान है, wherein 5 male singers, 12 female singers with the band of 16 musicians along with 2 anchors sang 100 songs of Bharat Ratna Swara Kokila Lata Mangeshkar song with Vishnu Das Bhave Natya Mandir Sangli. The record was held on 29 June 2025, which started at 11 AM in the morning and finished at 6 PM in the morning. So I request ma'am to please hand over the certificate. So congratulations to whole of the team. Thank you. गणपती बाप्पा